नमस्कार, मी उल्हास गुप्ते. अंकसूत्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजे न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. आज आपण बोलणार आहोत रंग आणि संख्याशास्त्र याच्याविषयी. म्हणजे कोणत्या मुलांकाच्या व्यक्तीला कोणता रंग सूट होतो, रंगाचं आणि मुलांकाचं नक्की नातं काय आहे याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया मुलांक 1 पासून. ज्या व्यक्तीची जन्मतारीख 1-10-19 किंवा 28 आहे त्याची रंगसंगतीबद्दलची मतं तशी पक्की असतात. म्हणजे या आवडीनिवडीत सहसा बदल होत नाही. यांना नैसर्गिक रंगाची आवड असते आणि त्याच्यासाठी सूर्यप्रकाशासारखा पिवळा, पांढरा आणि आकाशी हे रंग शुभ असतात. या व्यक्तींनी काळा, लाल, गडद, निळा हे रंग टाळावे. आता मुलांक 2. ज्या व्यक्तींची जन्मतारीख 2-11-20 किंवा 29 असते अशा व्यक्तींसाठी पांढरा रंग शुभ असतो. त्याचप्रमाणे हिरवा, भगवा हेही रंग त्यांच्यासाठी शुभ मानले जातात. पण 2 मुलांकाच्या व्यक्तीने लाल, काळा आणि जांभळा हे रंग शक्यतो टाळावे. आता मुलांक 3. ज्यांचा जन्म 3-12-21 किंवा 30 तारखेला झाला असेल या व्यक्तींना वेगवेगळे रंग आवडत असतात. पण यांच्यासाठी गुलाबी, केशरी, भगवा आणि पिवळा हे रंग शुभ असतात. पण मुलांक 3 असलेल्या व्यक्तीने काळ्या, लाल आणि निळ्या रंगाचा वापर जरूर टाळावा. मुलांक 4 बद्दल सांगायचं झाल्यास ज्या व्यक्तींची जन्मतारीख 4-13-22 किंवा 31 आहे अशा व्यक्तीने फिक्कट गुलाबी, आकाशी किंवा नारंगी रंगाचा वापर करावा. तो त्यांच्यासाठी शुभ मानला जातो. आता मुलांक 5. जन्मदिनांक 5-14-23 असलेल्या व्यक्ती बुद्धिमान, चौकस वृत्तीच्या असतात. ह्या व्यक्तींना निसर्ग सानिध्य आवडते. यांच्यासाठी हिरवा, फिक्कट पिवळा हे रंग शुभ असतात. मात्र या व्यक्तीने अति गडद काळा व निळा हे रंग वापरू नये. मुलांक 6 बद्दल सांगायचं झाल्यास जन्मदिनांक 6-15-24 असलेल्या व्यक्तीवर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. सौंदर्यदृष्टी यांना प्रचंड चांगली लाभलेली असते. मुळातच या माणसांचा कल स्वच्छ आणि टापटीप राहण्याकडे असतो आणि निसर्गतच यांना आकाशी रंग यातील विविध छटा आवडत असतात. या व्यक्तींसाठी गुलाबी, पांढरा आणि मोतिया रंग शुभ मानला जातो. मात्र कोणतेही गडद रंग यांनी शक्यतो टाळावे. मुलांक 7. जन्मदिनांक 7-16-25 असणाऱ्या व्यक्ती फारच संवेदनशील असतात. निसर्गतच हळव्या, अबोल असतात. या व्यक्तींसाठी आकाशी, सोनेरी व केशरी रंग हे शुभ मानले जातात. घराला रंग देताना, पडदे खरेदी करताना त्यांनी या शुभ रंगाचा विचार जरूर करावा. या मुलांकाच्या व्यक्तीने अति गडद रंगाचा उपयोग करू नये. फिक्कट रंगाच्या वापराने ह्यांचे मनस्वास्थ्य अधिक चांगले राहते. मुलांक 8. जन्मदिनांक 8, 17 व 26 असणाऱ्या व्यक्तींना फिक्कट रंगाची आवड जास्त असते. मंद प्रकाश, फिक्कट रंग संगती या लोकांना विशेष भावते. करड्या व चॉकलेटी रंगाची ही आवड यांना असते. लाल रंग यांना अधिक उत्तेजित करतो. परंतु या व्यक्तीने वेशभूषा, घराच्या भिंतीचे रंग, पडदे यासाठी आकाशी रंगाचा वापर जरूर करावा. मुलांक 9. जन्मदिनांक 9, 18 व 27 असणाऱ्या व्यक्तींना लाल, गडद रंगाचे अधिक आकर्षण असते. तसेच चॉकलेटी, किरमिजी रंगही तितकाच प्रिय असतो. विशेष करून मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये लाल, चॉकलेटी रंगाचे गालिचे वापरतात. लाल रंग हा कामाची गती वाढवतो. लाल फ्लॅगची फाईल, लाल शाईचा शेरा हे गती वाढवण्याचं सूचक चिन्ह असतं. असो तर 9 मुलांकाच्या व्यक्तीने गुलाबी व केशरी रंगाचा वापर अधिक करावा. हे दोन्ही रंग त्यांच्यासाठी लाभदायक ठरते. आता मी तुम्हाला प्रत्येक मुलांकानुसार शुभ रंग आणि कोणते रंग टाळावे याविषयी माहिती दिली. तुम्ही नक्की आचरणात आणून पहा आणि त्यानंतर जाणवलेला फरक मला कॉमेंट करून सांगा. यापुढेही आपण न्यूमरॉलॉजी संबंधित वेगवेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.